ज्या जाग्यावरती आपली किंमत केल्या जात नाही त्या जाग्यावरती माणसानं कधीच थांबायचं नाही. पाण्याची बॉटल बिस्लरी माहित आहे तुम्हाला सर्वांना? माहित आहे? हे बघा हा, ही बिस्लरी माहित आहे तुम्हाला? दाखवतो सगळ्यांना. माहित आहे ना? आता मला सांगा, या पाण्याच्या बॉटलीची किंमत किती आहे? किती रुपये? 10 रुपये. आता लक्ष देऊ नाही का? या पाण्याच्या बाटलीची किंमत टपरीवरती जर घेतली तर 10 रुपये आहे. याच पाण्याच्या बाटलीची किंमत जर ही पाण्याची बॉटल तुम्ही हॉटेलमध्ये जर घेतली तर तिची किंमत 20 रुपये. लक्ष देऊ नाही का बरं तुम्ही? ऐका, ही पाण्याची बॉटल जर तुम्ही टपरीवरती घेतली तर तिची किंमत 10 रुपये. हीच पाण्याची बॉटल जर तुम्ही हॉटेलमध्ये घेतली तर तिची किंमत 20 रुपये. आणि हीच पाण्याची बॉटल जर तुम्ही विमानतळावरती घेतली तर तिची किंमत 100 रुपये. मला सांगा, त्यातलं पाणी बदललं की बॉटली बदलली? काहीच नाही. पाणी पण तेच आहे, बाटली पण तेच आहे. टपरीवरती किंमत 10 आहे, हॉटेलवरती किंमत 20 आहे आणि विमानतळावरती किंमत 100 आहे. माझा मुद्दा संपलाय. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, दादा, हॉटेलवरती किंमत तिची 20 आहे, टपरीवरती किंमत तिची 10 आहे, विमानतळावरती किंमत तिची 100 रुपये. किंमत बाटलीला आहे, पण बाटलीला किंमत नसूनही ती कोण्या जाग्यावर आहे त्या जाग्याला फार मोठी किंमत. जाग्याला किंमत फार मोठी. याच्याकरता जिथं आपली किंमत केल्या जात नाही ना त्या जागेवरती माणसानं कधीच थांबायचं नाही.